महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर राज्यभरातील सर्वच पक्षांकडून शोक व्यक्त करण्यात आलाय। अजूनही अजित पवार यांच्या अकाली मृत्यूवर हळहळ व्यक्त होत आहे। अजित पवारांच्या निधनानंतर एकीकडे सुनीत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी चर्चेचा विषय ठरलेला असताना दुसरीकडे त्यांच्या विमानाला झालेला अपघात हा घातपात होता का असा संशय खुद्द राष्ट्रवादी सोबतच इतरही काही नेत्यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे त्याबाबत सविस्तर तपास चालू असतानाच अजित पवारांनी विमानातून अपघाताच्या 6 मिनिटे आधी केलेल्या एका फोन कॉलचा रेकॉर्डिंग समोर आला आहे। नागरी विमानात असताना सुद्धा किंवा माझ्यासारखे फार काही इम्पॉर्टंट नव्हतो मी किंवा त्या लँडिंगच्या टायमिंगला मला फोन करावा किंवा काय, पण तरी प्रत्येक मेसेजला फोन करण्याचं किंवा प्रत्येकाला रिप्लाय देण्याचं त्यांचं जे स्वभाव आहे त्याच्यानुसार त्यांनी तो लास्ट कॉल 8:37 केला। काय नेमका संवाद झाला? ऍक्च्युअल एक विषय होता, त्याच्याविषयी आम्ही थोडंसं बोलत होतो। तर मी सांगितल्यानंतर त्यांनी फक्त मेसेज केला आणि त्याच्यावरती त्यांनी लगेच फोन केला की बाबा मी सगळ्यांना जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातो आणि आपण सगळे एकत्र राहतोय, तर ह्याच्यावरती तू निवांत राहा, सगळ्यांना न्याय देण्याचं आपण नक्की काम करू। किती वेळ संवाद झाला तुमचा? 1 मिनिट। 1 मिनिटाचं बोलणं। ते ऑडिओ रेकॉर्ड आहे का? कॉल रेकॉर्ड ऐकायचा विषय आमचा हा आहे की दादा अगदी फ्लाईट मध्ये असताना ज्यावेळेस ते रेंज मध्ये आली त्यावेळेस देखील एखादा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला तरी ते रिस्पॉन्ड कसे करत होते किंवा त्यांची भावना काय असायची त्या एखाद्या मेसेजवरनं किंवा विषय तत्परतेने त्या कार्यकर्त्याशी बोलायच्या संदर्भात। तुम्ही कॉलवर जे ऐकताल तो विषय असा आहे की एका कार्यकर्त्याने त्याची काहीतरी भावना आहे ती कळवायचा प्रयत्न केला होता। दादा फ्लाईटमध्ये होते, फ्लाईट मोडमध्ये असल्यामुळे तो मेसेज त्यांना उशिरा मिळाला। आमचं असं म्हणणं आहे की दादा ज्यावेळेस एक सर्टन रेंज असते हाईटची त्याच्या खाली आले असतील, फ्लाईट मोडमधनं ते कनेक्शन लागले असेल फोनचं, त्यांनी तो मेसेज रीड केला आणि त्यांना विमानातनच कार्यकर्त्याला संवाद करूशी वाटला। तो संवाद काय आहे तो आपण ऐकला। 2-3 वेळा प्ले करायचे असेल। येस, मला माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा। आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी म्हणजे मान्य आहे, परंतु त्याच्यात तसं नाही। आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 सोप्या गटातनं देण्यात आहे। ओबीसीचं रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, ते तर पक्षाने दुसरेच दिलेले, त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे। ओके, चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतं तर निर्णय अंतिम झाला। थँक्यू। त्या बाजूला ठेवा, अलीकडच्या बाजूला त्या अलीकडच्या बाजूला ठेवा। माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा। आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी म्हणजे मान्य आहे, परंतु त्याच्यात तसं नाही। आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 सोप्या गटातनं दिलेली आहे। इथं ओबीसीचं रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, ते तर पक्षाने दुसरेच दिलेले, त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।